एकच म्हणणं आहे की जर तुम्ही स्वतःला काँग्रेसचे नेते समजता, तुम्ही गेले 30, 35, 40 वर्ष तुम्ही सत्ता भोगता, ही फक्त काँग्रेसच्या जीवावर, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी प्रभाग समिती ही आज चालू झाली नाही, 20 वर्षापासून चालू आहे. त्यांनी एक तरी नगरसेवक केला का हो? बस एवढंच नाही, त्यांनी स्वतःच्या मुलाला निवडून आणू शकत नाही आणि ते लोकसभेची वार्ता करतात. अहो, तुम्हाला तुमचा गड सांभाळता येत नाही आणि तुम्ही देश जिंकायची भाषा करताय, असं झालं ना त्याचा प्रश्न. असं नाहीये ना, वस्तुस्थिती जाणार ना. आणि आम्ही हे सांगायला आलो आमच्या वरिष्ठांना, अहो तुम्ही घरात बसून तुम्हाला कळत नाही, तुम्ही ग्राउंड रियालिटी बघा ना. तुम्ही तिथं जाऊन बघा की काय विषय आहे काय नाहीये, किती कार्यकर्ते घडत. त्यांना विचारा बरं, आता म्हणा आबा बघून तुम्ही फोन करून विचारा तुमच्या पक्षाचे किती काँग्रेसचे कार्यकर्ते तुमच्या इथं राहतात, त्यांची नावं काय हे विचारा बरं. म्हणा तुम्ही वरिष्ठ नेत्यांकडे सांगायला आलात, पण तेच वरिष्ठ नेते त्यांना भेटायला जातात आणि हा तर मूर्खपणा आहे ना. हे बदललं पाहिजे. हे वाक्य बघा ना माझं काय आहे, गद्दार भगाव काँग्रेस बचाव. त्याचं कारण आहे की यांना माहीत नाही आणि बोलणारं कोण यांच्याकडे नाहीये. आज मी का बोलतो कारण माझ्या मग काय तर ताकद आहे. मी स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदमांचा मी मानसपुत्र आहे आणि मी त्यांचेच शिक्षण घेतलेले, त्यांच्याकडनं प्रेरणा घेतो आम्ही आणि त्याच्यामुळे आम्ही आत्तापर्यंत इथपर्यंत पोहोचलोय. त्याचं कारण ते. आणि ते आबा बघून आमचा वैयक्तिक विरोध नाहीये. तुम्ही असाल तेवढे सक्षम तुम्ही राहा ना, आमचं काही म्हणणं नाही. पण तुम्ही असं दाखवून द्या ना की पक्षाला की बाबा मी एवढी 4 कार्यकर्ते घडवले, मी एवढ्या कार्यकर्त्यांना मोठं केलं, हे दाखवा ना. तुम्ही एक दाखवा उदाहरण. वरिष्ठांना भेटून काय मागणी करणार आहात? वरिष्ठांना भेटून एकच सांगा की तुमचे कान नाक डोळे उघडे ठेवा. ही इलेक्शन तुमची माझी नाहीये, ही देशाची इलेक्शन आहे. गोरगरीब जनतेची, शेतकरी वर्गाची, कष्टकरी कामगार वर्गाची आता ही इलेक्शन आहे. ही कुठल्या पक्षाची इलेक्शन राहिलेली नाहीये. 2014चा विषय वेगळा होता, 2019चा विषय वेगळा आहे आणि 2024चा हा तंतोतंत वेगळा आहे. हे समजून घेतलं पाहिजे. ह्या वरिष्ठांना कळत नाही असं नाहीये, सगळं समजतं, पण बोलणारं कोणतरी लागतं ना. आता ते काय म्हणतात, ते स्वतः जाऊन गडकरींना भेटतात, फडणवीसांना भेटतात आणि आता ते परवाच्या आजच्या बातमी काय पाहिली की मला शहराध्यक्ष करा. कुठल्या जीव करायचं तुमच्यावर? पण शहराध्यक्ष का करायचं? कारण सांगा ना. तुम्ही किती कार्यकर्ते घडवले, किती लोक तुमच्या बरोबर आहेत, हे दाखवून द्या ना पहिलं. आबा बागुल हे पहिल्यापासून काँग्रेसमध्ये आहेत आणि रवींद्र धंगेकर हे नंतर आलेत. मॅडम, आपण चुकताय किंवा आपला अभ्यास चुकीचा आहे. आबा बागुल हे पहिले अपक्ष निवडून आले, त्याच्यानंतर काँग्रेस पक्षात गेली. जेव्हा सुरेश कालमाडींना तिकीट नाकारलं तेव्हा ते विकास आघाडीचे शहराध्यक्ष होते. त्यामुळे तुम्ही निष्ठावंत होऊ शकत नाही, ही पहिली गोष्ट. निष्ठावंत कशा म्हणतो? मला म्हणतो ना, मी 2012ला तिकीट मागितलं, 17ला मागितलं, मला दिलं नाही, पण मी पक्ष नाही सोडला. माझे अजय सासरे, मधुकरराव पिचड आहेत जे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीचे आणि परत ह्याचे आदिवासी महामंडळाचे चेअरमन होते, मंत्री होते. माझे आत्ता सासरे आदिवासी महामंडळावर डायरेक्ट गेले 30 वर्ष झाली, पण मी पक्ष नाही सोडला. कारण आमच्या आजीने एकच शिकवलं, हा इंदिरा गांधींचा पंजा आहे, हा कधी आयुष्यात सोडायचा नाही. काही झालं तरी फक्त पंजा म्हणजे पंजा, इंदिरा गांधींचा पंजा. हे पण तुम्हाला मी परत एकदा वाक्य सांगतो, इंदिरा गांधींचा पंजा हा. कारण त्यांनी गोरगरीब जनतेला, दलितांना त्यांनी सांभाळून घेतलं.